नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। जलजीवन मिशन अंतर्गत आसाम राज्याच्या जलजीवन मिशन टीमने प्रधान सचिवांच्या नेतृत्वाखाली मलकापूर मधील 24/7 योजनेला भेट देऊन या योजनेची पाहणी केली। मलकापूर नगर परिषदेच्या 24/7 पाणी पुरवठा योजनेचा डंका महाराष्ट्रातच नाही तर देशभर गाजत आहे। मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या 24/7 पाणी पुरवठा योजनेला पीएम अवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आला आहे। आजपर्यंत या योजनेला शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत। नुकतेच जलजीवन मिशन अंतर्गत आसाम राज्याच्या जलजीवन मिशनचे प्रधान सचिव यांच्या नेतृत्वाखालील टीमने मलकापूरच्या 24/7 पाणी पुरवठा योजनेला भेट देऊन या योजनेची पाहणी करत या योजनेबद्दल माहिती घेतली। या सर्वांना ही योजना दाखवून मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी या योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली। या सर्व टीमचे स्वागत मलकापूरचे मुख्याधिकारी कपिल जगताप, जल अभियंता प्रसाद पाटील, मजीप्रा अभियंता यूपी बागडे, प्रायमो कंपनीचे अभियंता शरद टेळे, पाणी पुरवठा क्लार्क जगन्नाथ मुळे यांनी केले। यावेळी नगर परिषदेचे कर्मचारी तसेच माजी नगराध्यक्ष नीलम मेडगे, माजी नगराध्यक्ष मोहनराव शिंगाडे, नाना रैनाक हे उपस्थित होते। आजपर्यंत या योजनेला राज्यातील व देशातील अनेक नगरपालिकेच्या तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे। आसाम राज्यात ही लवकरच 24/7 पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात येणार असून मलकापूरच्या या 24/7 पाणी पुरवठा योजनेच्या माहितीचा आम्हाला खूपच फायदा होणार असल्याचे आसामवरून आलेल्या या टीमच्या प्रमुखांनी सांगितले। आसामवरून आलेल्या या टीमने माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या घरी जात या योजनेचे जनक व ज्यांनी ही योजना प्रत्यक्षात आणली ते स्वातंत्र्य सैनिक माजी आमदार स्वर्गीय भास्करराव शिंदे दादा यांच्या प्रतिमेस देखील अभिवादन केले। आज मलकापूर शहराला आसाम जल जीवन मिशन अंतर्गत येथील प्रधान सचिव पाणी पुरवठा जल जीवन मिशन आणि सर्व त्यांची टीम यांनी भेट दिलेली आहे। मलकापूर शहराच्या 24/7 पाणी योजनेकरता जो पीएम अवॉर्ड मिळालेला आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत, योजना उभारणी, त्याची अंमलबजावणी, त्याची देखरेख, याचा सर्व अभ्यास करण्याकरता टेक्निकल आणि पॉलिटिकल अशी टीम मलकापूरला आज पूर्ण दिवस आली होती। फिल्टर प्लांट, जॅकवेल, लोकांचा संपर्क आणि एसटीपी या सर्व त्यांनी गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि निश्चितपणानं मलकापूर एक देशामध्ये 24/7 योजनेच्या कामाकरता एक मॉडेल म्हणून पाहिलं जातं। त्याचा सर्व मलकापूर वासियांना अभिमान आहे आणि हितून जी माहिती घेऊन लोक आपल्या राज्यामध्ये शहरामध्ये घेऊन जातात त्याची अंमलबजावणी करायचा प्रयत्न प्रामाणिकपणे करतायत। अत्यंत चांगली टीम, टेक्निकल टीम मलकापूरला आसाम गव्हर्नमेंटनी पाठवली होती। त्या कामाकरता आज ह्या सर्व आमचे मुख्याधिकारी जगताप साहेब, त्यांचे सर्व सहकारी, माझे सहकारी नगराध्यक्ष नीलम मेडगे आणि सर्व आमची टीम उपस्थित होती। सर्व कर्मचारी, आरोग्य आणि पायवडे सर्वांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि मला आशा आहे की निश्चितपणानं आसाम मध्ये मलकापूरचा उपयोग होऊन त्या ठिकाणी सुद्धा 24/7 योजना सुरू होण्याकरता थोडीशी आमची मदत त्यांना होईल। मेरा नाम अर्नब बरुआ है। मैं जल जीवन मिशन असम के असिस्टेंट मिशन डायरेक्टर। मलकापुर 24/7 वाटर सप्लाई स्कीम का नाम पूरा दुनिया में है। 2009-10 में इसको प्राइम मिनिस्टर अवार्ड मिला था और क्योंकि हम अभी असम में भी 24/7 वाटर सप्लाई स्कीम का काम शुरू करने वाले हैं, 3 जिला से 3 डिस्ट्रिक्ट से हम लोग का अर्बन लोकल बॉडीज के मेंबर्स, पब्लिक एंड इंजीनियरिंग डिपार्टमेंट, गवर्नमेंट ऑफ असम के इंजीनियर्स और हम लोग का जो कॉन्ट्रैक्टर्स है उनका एक टीम लेके हम लोग मलकापुर आए थे और लास्ट 2 दिन से हम लोग कंटिन्यूअसली मलकापुर 24/7 वाटर सप्लाई स्कीम का जो विभिन्न कंपोनेंट्स है उसको हम लोग देखे हैं और हम लोग जानकारी लिए हैं ताकि हम लोग ऐसा ही एक मॉडल जाके असम में इम्प्लीमेंट कर पाए। हम लोग के साथ नगर पंचायत के एक्स वाइस प्रेसिडेंट मिस्टर मनोहर शिंदे जी थे, उन्होंने बहुत हम लोग को हेल्प किया। पूरा मलकापुर स्कीम हम लोग को दिखाया, समझाया। हम लोग के साथ इंजीनियर बागरे सर भी थे
तो हम लोग पूरा अभी जानकारी लेके गए हैं, हम लोग बहुत लाभान्वित हुए हैं ये इंफॉर्मेशन के साथ। हम लोग ऐसा लगता है कि हम लोग जाके इसको सटीक रूप से रूपायन कर पाएंगे। तो मैं एक बार धन्यवाद ये देना चाहता हूँ मलकापुर नगर पंचायत को, क्योंकि उन्होंने बहुत हम लोग का सम्मान किया, हम लोग को बहुत अच्छी तरह से पूरा स्कीम के बारे में हम लोग को समझाया। धन्यवाद।